मानदेश श्रीनाथमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत। आज आपण आलो आहोत फलटण या ठिकाणी आणि या ठिकाणी राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा या ठिकाणी आयोजित आहेत। चला तर आपण जाऊया त्या स्टेडियमवर। आज या ठिकाणी श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल फलटण येथे 17 वर्षाखालील मुले व मुली यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचं आपण या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। सदरचे आयोजन हे 12 तारखेपासून या ठिकाणी केले आहे। यामध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर, मुंबई, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर या 8 विभागातील प्रत्येक विभागाचा मुलांचा एक संघ की ज्यामध्ये 18 खेळाडू असतात आणि मुलींचा एक संघ त्यामध्ये 18 खेळाडू असतात। तसेच एक संघ व्यवस्थापक प्रत्येक ह्याचा आणि एक संघ प्रशिक्षक असतो। असे सर्व मिळून महाराष्ट्रातून 288 मुलं मुली या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर या स्पर्धा आता 4 दिवस चालू आहेत आणि प्रत्येक विभागातून सिलेक्शनसाठी 5 मुले व 5 मुली असे 80 खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत। 4 दिवस या स्पर्धा असून यामध्ये टाळे सर, धुमाळ सर तसेच हे सर्व राष्ट्रीय खेळाडू मला आनंद होतो की आपल्या क्षेत्रामध्ये फार मोठे दिग्गज आहेत आणि नेहमीच फलटणच्या हॉकीमध्ये फार मोठं सहकार्य असतं। धनश्री मॅडम अत्यंत धडाडीच्या कोच ज्यांच्या बरेच वर्ष सर्व संघ राष्ट्रीय स्तरावर आणि अनेक खेळाडू त्यांचे इंजिनियर, डॉक्टर त्यांच्याकडे निवास व्यवस्था आहे। अत्यंत उत्कृष्ट प्रकारे त्या मैदानावरही आणि निवास व्यवस्थेच्या ठिकाणी काम करत आहेत। हे सर्व दिग्गज जे आमच्या धनश्री मॅडम त्यांची स्वतःची टीम असते। या ठिकाणी मुलींचा हॉकीचा खेळ चालू होत आहे। आपण पाहूया कशा पद्धतीनं हा खेळ असतो ते। उपस्थिती दर्शवायची। यानंतर आमच्या याच ग्राउंडवरचे वार्ताहर जयदीप भगत, ABP माझा, त्याचप्रमाणे मानदेश वार्ता मानदेश श्रीनाथ न्यूजचे सर्वेसर्वा आत्माराम शिंगाडे साहेब हे आलेले आहेत। या ठिकाणी हॉकीचा खेळ चालू आहे। राज्यस्तरीय स्पर्धा या फलटण या भागामध्ये फलटण या सातारा जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केले आहेत आणि या ठिकाणी मुलींचे 8 संघ आणि मुलांचे 8 संघ असे या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत। आपण हा मुलांचा आणि मुलींचा हॉकीचा खेळ या ठिकाणी मानदेश श्रीनाथ न्यूजच्या माध्यमातून पाहत आहोत। स्पर्धा चालू आहे आणि या ठिकाणी आता मॅच टाय झाली, तर मॅच टाय झाल्यानंतर फायनल घोषित करण्यासाठी काय नियोजन असतं? काय झाल्यानंतर पॅनल शूटआउट घेतात। प्रत्येक टीमचे 5-5 प्लेयर स्ट्रोक टाकतात। जवळची डिसायडेड मॅच होती। आता डिसायडेड मॅचमध्ये मुंबई 4-3 विन झाले। तर तुमचा परिचय? मी ऋषिकेश पवार, फलटणचा प्रॉपर हॉकी खेळाडू।
धन्यवाद. हे टाय झाल्यानंतर अशा पद्धतीनं फायनलची तयारी यामध्ये थर्ड प्लेसची मॅच होती. थर्ड प्लेसच्या मॅचला मुंबई विजय झालेला आहे कारण शो होतो. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. निदर्शनात आलेले आहे. धन्यवाद सर तुम्ही या माहितीबद्दल. नेहमीच आता आपण या ठिकाणी आम्ही आलो तर महेश कोटाळे सर असतील, कुमार सर असतील, त्यांनी आम्हाला आल्यावर मिटिंगमध्येच त्यांनी विषय काढला आणि सांगितलं की बाबा या ठिकाणी तुम्ही जे आलेला आहेत हॉकी एन्जॉय करा, हॉकी एन्जॉय करा, मुलांना पण करू द्या. आणि त्याच पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी सर्वच व्यवस्था अगदी उत्तम केलेला आहे. आम्ही फलटणकरांचे आणि जे आयोजन समिती आहे, तुम्ही मीडियावाले, तुमचे सर्वांचे आमच्यातर्फे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर साधारणतः आनंदच आहे या हॉकीच्या मैदानामध्ये. तुम्हाला कसं वाटतं? कसं असतं सर, एक तर तुमच्यासारखी प्रेरणा देणार म्हणजे स्वतःहून तुम्ही आज मानदेशातून इथं विचारायला. आणि खेळ म्हणलं की समाजाचा एक दृष्टिकोन असतो की खेळाने फक्त नुकसान होतं. तर असं नव्हता, तुमच्यासारखी लोक आहेत की जे अशा स्पर्धा घेतलेले दाखवतात. आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करतो. आता मी स्वतः 5% आरक्षणाचा काम केलेलं आहे पुण्यामध्ये शासनाच्या वतीनं. तर ह्या ज्या स्पर्धा आहेत, ह्या स्पर्धेमध्ये जे पहिल्या, दुसरा, तिसरा संघ येणार आहे, तर तो शासनामध्ये 5% आरक्षण आहे नोकरीसाठी, त्या आरक्षणासाठी पात्र ठरतो. तर माझं ह्या खेळाडूंना सुद्धा आव्हान आहे, जे आता संघ पहिला, दुसरा, तिसरा येतील, त्यांनी आपलं प्रमाणपत्र व्हेरीफाय करून घ्यावं. आणि जसं आपण कास्ट व्हेरिफिकेशन वगैरे करतो तसं सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन आपापल्या डिव्हिजनमध्ये, विभागामध्ये होतं, विभागीय कार्यालयामध्ये ते करून घ्यावं. आणि नोकरीचा सुद्धा संधी जी प्राप्त होती त्याचा लाभ घ्यावा. म्हणजे खेळामधून नोकरीला प्राधान्य मिळत आहे. कारण यामध्ये जो चमकणारा मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती 100% नोकरीचं आम्ही केलेल्या आणि शाकाहारी देणार. म्हणजे सर तुम्ही या ठिकाणी राज्यस्तरीय जेवढे खेळाडू आहेत तेवढ्यासाठी फलटण या शाळेच्या माध्यमातून असो किंवा शासनाच्या माध्यमातून असो, या ठिकाणी तुम्ही व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने मुलांची केलेली आहे. आणि जेवण एकदम स्वादिष्ट आहे. आम्ही त्यांची बी चव घेतली. त्यासाठी तुमच्या या शाळेला बी फलटणच्या धन्यवाद. नवीन नवीन मुलांना येथील फलटणच्या सर्व वासियांना सुद्धा नवीन नवीन मुलांचे गेम बघण्यासाठी मिळतात. आणि त्यांच्यासाठी खेळाची चालना चांगली आहे. म्हणजे लहान लहान मुलांना बाहेरच्या मुलांचे कोचेसचे स्ट्रॅटर्जी समजतात की बाबा गेम कसा असतो, काय असतो. आणि राहण्याची व्यवस्थासुद्धा मस्त झालेली आहे सगळी. आणि कोणाची तक्रार म्हणून अशी नाही आहे.